एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावरती संजय राऊतांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठा दावा केलाय। पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण चिन्ह नसेल असं संजय राऊत म्हणाले। धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल असा मोठा दावा संजय राऊतांनी केलाय। शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदेंना मिळालंय। निवडणूक आयोगानं हा निर्णय दिल्यानंतर पुढे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे झालेल्या सुनावणीत देखील हाच निर्णय कायम राहिलेला होता। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। याबाबत पुढील सुनावणी ही पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे आणि त्याआधी संजय राऊतांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठं वक्तव्य केलंय। यावेळी बोलताना राऊतांनी अमित शहांच्या नावाचा उल्लेख करत शिंदेंवरही टीका केली आहे। शिंदेंकडे त्यांचा पक्ष यापुढे राहणार नाही हे तुला खात्रीनं सांगतो। पुढली निवडणूक विधानसभा असेल लोकसभा असेल शिंदेंकडे धनुष्यबाण नसणार। शिंदेंनी चीफ जस्टिसला जरी पुष्पगुच्छ दिला असला बरं का असं वाकले असले तरी पण भारतीय संविधान जे सांगताय संविधानातलं जे 10th शेड्यूल सांगताय त्यानुसार म्हणून ते तारखावर हिंमत नाही निर्णय द्यायची त्यांची त्यानुसार धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल आणि शिंदेंना जे का अमित शहानी कंपनी चालवायला दिलेली आहे त्याचं शटर डाऊन होईल। ठाण्याच्या मुंब्र्यामध्ये एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। यानंतर बोलताना फक्त मुंब्र्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिरवा रंग पसरवणार असल्याचं वक्तव्य हे जलील यांनी केलंय। तर सहर शेख त्यांच्या वक्तव्यावरून मागे हटणार नाहीत असं देखील जलील यांनी स्पष्ट केलंय। मैं एक मर्तबा आप सुन लीजिएगा, हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। मैं एक बार फिर से ये बताना चाहता हूँ, अगर तुम्हारी भारतीय जनता पार्टी की हुकूमत है महाराष्ट्र के अंदर और तुम ये समझ रहे हम कुछ भी करेंगे, मुमरा के अंदर अगर दोबारा ये तोतला यहाँ पर आया तो एक बात समझ लेने का, मैं दोबारा यहाँ पर आऊँगा और भरे चौराहे के ऊपर बड़ा स्क्रीन लगवाकर उसकी जो ब्लू फिल्म है मैं है तो वो फिल्म है तो भरे चौराहे के ऊपर दिखाऊंगा। तुम हमको सिखा रहे हो, तुम्हारा खुद का चरित्र क्या है तुम देखिएगा। सोलापूरच्या बार्शीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राजकीय समीकरणंही बदलताना दिसतात। बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत भाजप विरोधामध्ये महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे। या आघाडीची घोषणा ठाकरे सेनेचे आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत केली। या निवडणुका ठाकरे सेनेचे दिलीप सोपल आणि भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार होत्या। या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले। दरम्यान ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्यासोबत युती करणार नसल्याचं सचिन अहिर यांनी स्पष्ट केलंय। आम्ही पक्ष फोडणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचंही ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे। काही जिल्हा स्तरावरती काही गोष्टी हे होत आहेत। एक गोष्ट आम्ही आमच्या नेहमी एक स्पष्ट केली की कुठच्याही प्रकारे शिंदे गटबरोबर हातमिळवणी करून चालणार नाही आणि हे आमचा स्टँड क्लिअर आहे। मी पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने असल्यामुळे मी असेल संजय राऊतजी असतील अनेक प्रस्ताव आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पण आम्हाला दिलेले आहे, पण आम्ही स्पष्ट भूमिका घेतली। म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर जुन्नरमध्ये शिंदे गटाबरोबरच तिकडचे आमदार आहे शरद सोनवणे बरोबर जावं म्हणून घेऊन खूप आग्रह आमचा होता। आम्ही भूमिका घेतली, एकाच जिल्हा परिषद आमची कमी झाली तरी चालेल। आपण ही जी लढाई लढतो आणि ज्यांनी आपला पक्ष फोडलेला आहे ते ह्याच्याबरोबर कुठच्याही प्रकारे हातमिळवणी करून चालणार नाही। आपला कामाचा व्याप जरी वाढला असला तरी बारामतीकडे लक्ष आहे। मी हलक्या कानाचा नाही, माझे कोणीही कान भरू शकत नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। तर इंदापुरात दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे एकत्र आले तर काय बिघडलं, आम्ही भांडत राहिलो की काही जणांचा फायदा होतो असंही अजित पवारांनी म्हटलंय। राज्यात सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सर्व नेते हे आमच्याकडे परत येणार असल्याचं देखील संजय राऊत म्हणाले। तर संजय राऊतांनी मंत्रालयातील 6व्या मजल्यावरती बसण्याचं स्वप्न पाहू नये असा पलटवार बावनकुळेंनी केलाय। या क्षणी
जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे तोपर्यंत सगळे मनानं तनानं धनानं भाजपबरोबरच राहणार. ज्या क्षणी ही सत्ता पालट होईल त्या क्षणी ही मनं बदलतील आणि मग मनानं तनानं धनानं ते आमच्याबरोबर असतात. 2047 पर्यंत संजय राऊतांनी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसण्याकरता काही स्वप्न बघू नये. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून NDA भाजपा महायुतीचाच मुख्यमंत्री राहणार आहे 2047 पर्यंत. त्यामुळं संजय राऊतने मंत्रालयाच्या 6व्या मजल्याकडे 2047 पर्यंत बघू नये. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये भाजपच्या गटनेतेपदी वरिष्ठ नेते हसमुख गेहलोत यांची निवड करण्यात आली आहे. कोकण भवनामध्ये नोंदणी करण्यात आली. विशेष म्हणजे गेहलोत यांची महापालिकेमध्ये दुसऱ्यांदा गटनेतेपदी नियुक्ती झाली. माजी उपमहापौर असलेल्या गेहलोत यांनी सामाजिक आणि जनसंपर्क उपक्रमांद्वारे पक्षाचं काम हे प्रभावीपणे केलंय. त्यांच्या अनुभवाचा लाभ हा महापालिकेमध्ये भाजप गटाला होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. वरिष्ठांचा आशीर्वाद मार्गदर्शन हेच की जे आपले पक्षाने जे आपला संधी दिलेली आहे त्या संधी पार पाडू. भिवंडी महानगरपालिका निवडणुकीमध्ये महापौर पदाच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना आता वेग आलाय. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काँग्रेस, शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षानं एकत्र येत डाव्या पक्षांनी आघाडी केली आहे. भिवंडी सेक्युलर फ्रंट या आघाडीची घोषणा करत हे पक्ष एकत्र आलेले आहेत. तर काँग्रेसचा महापौर बसणार हे आता स्पष्ट झालेलं असून 48 नगरसेवक हे आमच्या संपर्कात असल्याचा दावा हा देखील काँग्रेसनं केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सोलापुरात भाजपचा सुपडा साफ होईल असं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलंय. तर त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंवर देखील टीका केली आहे. तसंच नियोजन समितीच्या निधीचं वाटप हे नियमानुसार होत नसल्याचा आरोप हा देखील मोहिते पाटलांनी गोरेंवरती केलेला आहे. प्रत्येक वेळेस दाखवून दिलेला आहे की ही जनता पुरोगामी विचाराची जनता आहे आणि पुरोगामी विचारच फक्त या सोलापूर जिल्ह्यात चालतो आणि सोलापूर जिल्ह्याच्या जनता ही पूर्णतः स्वाभिमानी आहे. त्यामुळे जे सुपडासाप पॅटर्न गेले 3 इलेक्शन्स आहे तोच पुढं जनता चालू ठेवेल अशी आम्हाला खात्री आहे. चंद्रपूरमध्ये एकाही पक्षाला बहुमत नसल्यानं सत्ता स्थापनेमध्ये आता मोठा ट्विस्ट आलाय. चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि 2 अपक्ष नगरसेवकांकडून 10 नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करण्यात आलाय. या 10 नगरसेवकांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे. आता हे सर्व 10 नगरसेवक उद्धव ठाकरेंची मुंबईमध्ये भेट घेणार आहेत. तर हे सर्वजण मुख्यमंत्री फडणवीसांना देखील भेटण्याची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी 4 नगरसेवकांची गरज आहे, तर भाजपला 10 नगरसेवकांची गरज आहे. या नव्या गटामुळे चंद्रपूरमध्ये भाजपला देखील सत्ता स्थापनेची संधी चालून आली आहे. असं असलं तरी 10 नगरसेवकांच्या गटाकडून चंद्रपूरच्या महापौर पदाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची मागणी आता पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपनं आपलं खातं उघडलेलं आहे. खारेपाटण मतदारसंघामधून भाजपच्या प्राची इस्वालकर या पहिल्या बिनविरोध विजयी उमेदवार ठरलेल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार मिलन तळगावकर यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे हा निकाल बिनविरोध लागलेला आहे आणि यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला. दरम्यान सिंधुदुर्गामध्ये भाजपचा दुसरा उमेदवार देखील बिनविरोध निवडून आलाय. बांदा जिल्हा परिषदेमधून भाजपचे उमेदवार आणि माजी सभापती प्रमोद कामत बिनविरोध निवडून आलेले आहेत. अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे प्रमोद कामत हे बिनविरोध विजयी झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या जानवली जिल्हा परिषद उमेदवार रोहिता तांबेंची बिनविरोध निवड झाली आहे. ठाकरे सेनेच्या हेलन कांबळेंनी जिल्हा परिषद निवडणुकीमधून माघार घेतल्यामुळे शिवसेनेनं सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये खातं उघडलेलं आहे. मुंबईत बिहार भवन बांधण्याची घोषणा बिहार सरकारनं केली होती. त्यांच्या या निर्णयाला मनसेनं कडाडून विरोध केला. मात्र आता बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी राज ठाकरेंवरती टीका केली आहे. राज ठाकरे महाराष्ट्राचे राजे आहेत का असा सवाल चौधरींनी विचारलाय. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही बिहार भवन बांधूच असं वक्तव्य करत त्यांनी बिहार नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. फालतू और ये सब घटिया लोग हैं. किसी का बाप का दिन नहीं बनने देगा, हैं? ऐसे बनने नहीं देंगे. देश है कि किसी का जबरदस्ती चलेगा? नहीं बनने देंगे. ये राजतंत्र है, राजा है वहाँ के. क्या ये
राज ठाकरे महाराष्ट्र के, फालतू का बात सब जगह और भावना से बन रहा है कि जो लोग बिहार के लोग जाते हैं इलाज के लिए, उनके लिए कैंसर के इलाज के लिए या कोई इलाज के लिए, विशेष इलाज के लिए जाते हैं, उनको परेशानी ना हो। ऐसा नहीं है, बहुत से स्टेट में है, वहाँ भी बनेगा। पहिलं स्वतःचं राज्य ठीक करा, तोंड दिलं म्हणून काहीही बोलू नका, बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी केलेल्या या टीकेला मनसेचे नेते अविनाश अभ्यंकरांनी उत्तर दिलंय. स्वतःचं राज्य नीट करायचं नाही, ते कर्जबाजारी करून ठेवायचं. इतर राज्यात लोक जातात, त्यापेक्षा त्यांनी स्वतःचं राज्य जर चांगलं केलं तर मला वाटतं त्याही लोकांना आनंद होईल आणि ती लोक त्यांच्या राज्यात सुखाने नांदतील आणि महाराष्ट्रातही मराठी लोकांना काम चांगलं मिळेल. त्यामुळे फक्त तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलायचं एवढंच करू नये. इतर राज्य काय बोलतात आपल्या राज्याच्या बाबतीत याचा त्या सन्माननीय मंत्र्यांनी विचार केला पाहिजे. रत्नागिरीत जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेनं तिकीट नाकारल्यानं किशोर घाग यांनी अपक्ष अर्ज भरलाय. मंत्री उदय सामंत आणि माजी आमदार सदानंद चव्हाणांनी शब्द देऊन देखील उमेदवारी न दिल्यामुळे असा आरोप करत घाग यांनी आपला अर्ज हा दाखल केलाय. ज्या वेळेला आम्ही प्रवेश केला त्यावेळेलाच पालकमंत्री उदय सामंत एक बोलताना बोलून सांगितलं होतं त्यांनी की अशी कोणाच्या शिफारशीने किंवा कोणी कोणाला शब्द दिला म्हणून कोणालाही तिकीट मिळणार नाही. जो पक्षामध्ये आहे त्याचा पूर्णपणे आम्ही विचार करू आणि निवडून येण्याची ज्याची क्षमता आहे त्यालाच आम्ही तिकीट देऊ. त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून काम करत होतो. पण आज 2 दिवसापूर्वीच आम्हाला या पद्धतीनं सांगून आमची घोर निराशा केलेली आहे. लातूरच्या औसा मतदारसंघाचे माजी आमदार दिनकर माने भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेश कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे. दरम्यान दिनकर माने यांनी 2 टर्म आमदार राहिलेले असून औसा आणि लातूर जिल्ह्यामधून शिवसेना संघटना ही मजबूत केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश लातूरच्या राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारा ठरणार आहे. सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का बसलाय. जिल्हाध्यक्ष महेश खराडे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश हा पार पडणार आहे. या घडामोडीमुळे सांगलीच्या राजकीय समीकरणांवरती परिणाम होण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गंभीर घटना घडलेली आहे. येलूर गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार देविका घोरपडे यांच्या पतीवरती प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. बहादूरवाडी इथल्या तलवार आणि सत्तुरीनं हा हल्ला झाल्यामुळे भोजराज घोरपडे यांच्यासह 3 हे जखमी झालेले आहेत. या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यामध्ये 8 संशयितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली असून हल्लेखोर हे सध्या फरार आहेत. 11:30 पावणे 12च्या दरम्यान मला फोन आला की वर हॉटेलवर या म्हणून. मग मी वर गेलो असता तिथं 1-2 मुलं समोर होते. ते त्यांचं आणि आमच्यातल्या थोड्या मुलांचं चालू होतं शाब्दिक. मी त्यांना म्हटलं की तुम्ही वाद झालं संपवून टाका, जावा आपण. तोपर्यंत बाहेरनं तलवार सत्तूर घेऊन एक 8-10-15 लोक पळत आले आणि त्यांनी मला बेसावध असताना पाठीमागून माझ्या डोक्यावर वार केला. महाराष्ट्रात सदन घोटाळ्याचं प्रकरण हे अद्यापही संपलेलं नाही असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलंय. छगन भुजबळ दोषमुक्त झाल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. या संदर्भामध्ये सरन्यायाधीशांसह मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिणार असल्याचं दमानिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय. भुजबळांसंदर्भात निर्णय स्थगित करण्याची मागणी ही उच्च न्यायालयामध्ये करणार असल्याचं देखील दमानिया यांनी स्पष्ट केलंय. कोर्टाने ईडीचे जे PMLAचे मॅटर्स आहेत, स्पेशल केस नंबर 2 आणि स्पेशल केस नंबर 3 हे संपले हे जे जाहीर केलं किंवा ईडीची क्लीन चिट हे जे सगळीकडे माध्यमांमध्ये चाललं हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण जज पुढे ही माहिती चुकीची दिली गेली, ज्यामुळे ती ईडीची PMLA केस संपली असं काल जाहीर केलं गेलं. आत्ताच्या घटनेला ते मॅटर संपलेलं नाही आणि आत्ताच्या घटनेला मी चीफ जस्टिसना याचं पत्र लिहिलंय. हेच पत्र मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाना देणार आहे, सगळ्या कॉलेजियमना देणार आहे, मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहे.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या नाशिकमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. मात्र याच कामांवरून नाशिकच्या साधू महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अपेक्षित वेळेमध्ये एकही काम सुरू नसल्याची खंत ही साधूंनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. कुंभमेळ्यासाठी निधी नसून नगरपालिकेमार्फतच काम होत असल्याचा आरोप होतोय. तर कुंभमेळा प्राधिकरण निष्क्रिय असल्याचं देखील साधूंचं म्हणणं आहे. कुंभमेळा आयुक्त येऊन केवळ गोड बोलून जातात आणि साधूंची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आलेला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्र्यंबकेश्वरला येऊन साधूंशी चर्चा करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. कुंभ इतकी मोठा एक प्रक्रिया असते की ही समाप्तीच्या दिवशी येणाऱ्या 12 वर्षात सुरुवात करावी लागते. आज ते असे म्हणणारे मुख्यमंत्री की आजपर्यंत आणखीन झोपेत आहे, त्यांनी कुंभाला काही गांभीर्याने घेतलेलं नाही आहे आणि आम्हाला गृहीत धरता. आम्ही हिंदूवादी असून, आम्ही तुमचे असून तुमच्या राज्यामध्ये आम्हाला हे दुःख सहन करावं लागतं. याच्यापेक्षा आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट कोणती नाही आहे. तुम्ही बघा, हे कुंभाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आणि मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्र्यंबकेश्वरला येऊन सर्व साधूंशी चर्चा करून सांत्वन करावं. भारत 31 मार्च 2026 साली माओवाद मुक्त होणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केली आहे. मात्र त्यापूर्वीच महाराष्ट्र माओवाद मुक्त होणार आहे, कारण गडचिरोलीमध्ये केवळ 9 सशस्त्र माओवादी असल्याचा दावा गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केला आहे. तर एकेकाळी माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अबुझमाड परिसरामध्ये अबुझमाडची राजधानी मानल्या गेलेल्या बिनागुंडामध्ये कायमस्वरूपी पोलीस मदत केंद्राची सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बिनागुंडा, कुवाकोडी आणि पिरंबल भट्टी या भागामध्ये कायद्याचं राज्य हे स्थापन होण्यास सुरुवात झाली. मागचे वर्ष 2025 मध्ये 3 दलमचे पूर्णपणे सफाया आम्ही केलेल्या होत्या. भामरागड, गट्टा आणि एरी दलमचे. फक्त कंपनी नंबर 10ची एक छोटीशी कॉम्पोनेंट 9 लोकांची आमचे पूर्ण रेकॉर्डवर उरलेला आहे. त्यामध्ये 3 पुरुष आणि 6 महिलांचे समावेश आहे. याच एरियामध्ये जवळपास त्यांचे लोकेशन होत होता आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांना अपील करू इच्छितो की तुम्ही पण आत्मसमर्पण करून मुख्यधारामध्ये प्रवेश करा. बीडच्या परळीतील औष्णिक विद्युत केंद्राच्या जागेवरती सोलार प्रकल्प उभारण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी मंजुरी दिली आहे. संच क्रमांक 1 ते 5 हे निष्कासित करण्यात आलेले होते आणि त्यानंतर त्यांच्या 236 एकर जागेवरती सोलार प्रकल्प शासनानं मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 50 मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प हा उभारला जाणार आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये जलसंधारणासाठी मोठा आराखडा तयार करण्यात आलाय. 1 फेब्रुवारीपासून भंडाऱ्यामध्ये जलक्रांतीसाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या मोहीम राबवली जाणार आहे. तर या मोहिमेला 150 तलाव आणि 63 नाल्यांचं खोलीकरण करण्यात येणार असून यावर्षी 50 लाख क्युबिक मीटर गाळ हे काढण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. निघणारा सुपीक गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणार असल्याचं, जमिनीचा पोत सुधारणार असल्याचं यामुळे मदत होणार आहे. तर या उपक्रमामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाई ही दूर होऊन शेतीला मोठा आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. साताऱ्यात जिल्हास्तरीय गडदुर्ग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये 300हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. यानंतर या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते विजयी झालेल्यांचं बक्षिसाचं वितरण करण्यात आलं. तर दरम्यान गेले 5 वर्ष ही दुर्ग बांधणी स्पर्धा संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये राबवली जाते. तसंच शिवम निकम यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येत भाजप विरोधामध्ये दंड थोपटलाय. आज पंढरपूर आणि माढ्यामध्ये ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजित पाटलांनी प्रचाराचा नारळ फोडला आणि यावेळी आमदार अभिजित पाटलांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंसह नुकतंच भाजपमध्ये गेलेल्या कल्याण काळे आणि गणेश पाटलांवरती टीकेचे बाण सोडले. निवडणूक आली तरी निधी कसा मिळणार, कारण सत्तेच्या चाव्या या अजितदादांच्या हातामध्ये असल्याचं पाटलांनी म्हटलेलं आहे. जिल्हा परिषद निवडणूक मतदानापूर्वीच महायुतीनं सिंधुदुर्गामध्ये विजयाचा गुलाल उधळला. भाजप खासदार नारायण राणे यांचे मार्गदर्शन आणि आमदार नितेश राणे यांची राजकीय खेळी यांच्या जोरावरती महायुतीनं निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये विरोधकांना धोबीपछाड दिले. सिंधुदुर्गामध्ये महायुतीचे तब्बल 11 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. यामध्ये 5 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे. खारेपाटणमधून प्राची इसवलकर, जाणवलीमधून रोहिता तांबे, पडेलमधून सुयोगी घाडी, बापर्डेमधून अवनी तेली आणि बांद्यामधून प्रमोद कामत यांची बिनविरोध
निवड झालेली आहे. भाजप नगरसेवकांना केलेल्या एका विधानामुळे वसई विरारमध्ये राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं असून एमआयएम कार्यकर्ते हे रस्त्यावरती उतरले. भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक अशोक शेळके यांनी मुस्लिम समाजाविषयी आक्षेपार्ह आणि अभद्र विधान केल्याचा आरोप करण्यात आलाय. याच्या निषेधार्थ एमआयएमनं पेल्हार पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन पुकारलं. यावेळी जोपर्यंत अशोक शेळके यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्याबाहेरून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा एमआयएमच्या वसई विरारचे पदाधिकाऱ्यांनी म्हणजेच अम्मार पटेल यांनी घेतलेला होता. राज्यभरामध्ये ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू आहे. मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तिरंगी रंगातील मंत्रालयाची ही इमारत सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते. दादरच्या शिवाजी पार्कातील उद्यान गणेश मंदिरातल्या गणपतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह त्यांच्या कुटुंबियांनी गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी मनसेचे नेते देखील उपस्थित होते. मुंबईच्या कांदिवली पूर्व हनुमान नगर परिसरामध्ये नवसाला पावणारा कांदिवलीचा महाराजा माघी गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं भव्य माघी गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. गेल्या 12 वर्षांपासून कांदिवली हनुमान नगर परिसरामध्ये कांदिवलीचा महाराजा माघी गणेशोत्सव मंडळाकडून गणेशोत्सव साजरा केला जातो. या मंडळाकडून भव्य दिव्य राजमहाल असा आकर्षक देखावा साकारण्यात आला. तर मंडपामध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत होती. कांदिवलीचा महाराजा मंडळाकडून गणेश भक्तांसाठी संगीत, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुलांचे वेगवेगळे कार्यक्रम आणि त्यासोबतच आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. परवापासून सुरू झालेला माघी गणेशोत्सव 28 जानेवारीपर्यंत आहे. आगरी समाजाची संस्कृती, रूढी आणि परंपरेचं जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं साई सेवक प्रतिष्ठानच्या वतीनं 15व्या वर्षी भिवंडी आगरी महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलंय. सोनाळे इथल्या क्रीडांगणावरती आयोजित या महोत्सवाची सुरुवात पारंपरिक वारकरी दिंडी आणि रिंगण सोहळ्यानं भक्तिमय वातावरणामध्ये झाली. आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते RC पाटील त्याबरोबरच वारकरी संप्रदायातील महाराज यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून आणि फीत कापून या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित पाटील, स्वागत अध्यक्ष यशवंत सौरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. तर टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये निघालेल्या दिंडीमुळे संपूर्ण परिसरामध्ये भक्तीचा दरवळ पसरला होता. जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातल्या अठरावल इथं माघ महिन्यानिमित्त मुंजोबा यात्रा सुरुवात झाली आहे. मुंजोबा महाराजांच्या दर्शनासाठी राज्यभरामधून भाविक इथं दाखल होत असून परिसरामध्ये भक्तिमय वातावरण पसरलेलं आहे. तर नवसाला पावणारं हे क्षेत्र अशी या देवस्थानची आख्यायिका आहे. डोंबिवलीच्या रेल्वे स्थानक परिसरामध्ये एकता सावंत ही मुलगी शोरमा विकण्याचा व्यवसाय करते. मात्र पालिकेचे कर्मचारी केवळ तिच्याच स्टॉलवरती कारवाई करतात. त्याबरोबरच इतर फेरीवाल्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप एकतानं केलाय. ही संपूर्ण घटना एकता सावंतनं सोशल मीडियावरती शेअर केली आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांनी डोंबिवलीत एकता सावंत सोबत चर्चा केली. यावेळी पालिकेचे कर्मचारी 300 रुपये घेऊन सुद्धा स्टॉलवरती वारंवार कारवाई करत असल्याचा आरोप हा एकतानं केला. इथे सगळे पेवडे लोक बसतात. मी याच्यात येऊन धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. येणारे घेतात दादा बरोबर येऊन. हा, मी म्हटलं माझी आयफोन नाही तेवढी द्यायची तरी घेतात. बोलतात सर्वांची जातात, पोलिसांची जातात, KDFCची जातात, सर्वांची जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे काय ते सगळं खोटं. इथे आज पूर्ण बदमन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली हे सगळं 200 मीटर चहा देते ना दादा. हे रोज लावते माझ्याकडून येऊन गेलाय का मी इथं आंदोलनाला बसले दादा. हे सगळं खोटं आहे. त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे. मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे. तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठलीही काळजी करू नये. ज्यांना पोटापाण्याचा व्यवसाय उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे. त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इलिगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं ते जास्ती बरं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.